आजच्या व्हिडिओमध्ये पायांची ताकद, शक्ती वाढवणारे व पायांचे त्रास दूर करणारे, सर्वांना सहज करता येतील असे सहज सोपे व्यायाम प्रकार पाहणार आहोत. फॉलो अलोंग व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्हाला देखील सोबत सराव करायचा आहे. म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान समजेल, छान कळेल. काउंट सोबत केला तर सहज व्यायाम आपला होत असतो आणि त्यापासून आपल्याला असंख्य फायदे देखील मिळतात. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यानंद मराठी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला हाईप देखील जरूर करा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्यासाठी दंडासनात बसून घ्या. या पद्धतीने, याला आपण दंडासन असं म्हणतो. दोघी पाय अगदी सरळ करा. पाठीचा कणा शक्य असेल तितका ताठ ठेवा. जर पाठीचा कणा सरळ राहत नसेल तर तुम्ही भिंतीच्या आधाराने हे व्यायाम प्रकार सहज करू शकता. जर तुम्हाला खाली बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही बेडवर बसून, खुर्चीवर बसून हे व्यायाम प्रकार सहज करू शकता. या पद्धतीने दंडासनात बसून घ्या. दोन्ही हात मॅटवर ठेवा आणि टाचा फिक्स ठेवा. पायांना वर खाली टॅप करा. या पद्धतीने कंटिन्यू 1 मिनिट करत राहा. करत राहा. या पद्धतीने टाचा फिक्स ठेवा आणि या पद्धतीने वर खाली वर खाली. यामुळे आपल्या ज्या पिंढऱ्या असतात, पायाच्या पोटऱ्या, यांना चांगल्या पद्धतीने रक्तप्रवाह होतो. कंटिन्यू. त्यामुळे अनेक जे गुडघेदुखी त्रास आहेत, अनेक पायाचे त्रास आहेत, त्यात आपलं रक्ताभिसरण कमी असल्यामुळे देखील बऱ्याचदा आपल्याला हे त्रास होत असतात. तर हे एक प्रकारचे वॉर्मअप आहे आपल्या पायांचे. तर तुम्ही सहज बसल्या बसल्या केव्हाही करू शकता. व्हेरी गुड. लास्ट 5. आनंद घ्या आपल्या सरावाचा. 4, 3, कोणत्याही प्रकारची घाई करू नका. काउंट सोबत सराव करा. 2, 1. खूप छान. यामुळे पूर्ण पायांमध्ये एक छान ताकद निर्माण होईल. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पायाचे जे बोटं आहेत आपले, हे आत बाहेर आत बाहेर या पद्धतीने करा. तुम्ही टीव्ही पाहता पाहता किंवा तुमचं काम करता करता सहज हे व्यायाम प्रकार करू शकता. अतिशय सोपे आहेत आणि जितका तुम्ही यांचा सराव कराल तितका तुम्हाला लवकरात लवकर फायदा मिळेल. दिसायला अतिशय सोपे आहेत, परंतु खूप महत्त्वाचे व्यायाम आहेत, खूप फायदा देणारे आहेत, खूप आपला खर्च वाचवणारे आहेत. तर या पद्धतीने करत राहा. फक्त आपल्या पायांना हालचाल देत राहा. खूप छान. कंटिन्यू. आणि हे प्रत्येक व्यायाम प्रकार कमीत कमी 1 मिनिट जरूर करा. व्हेरी गुड. कंटिन्यू. घाई करू नका. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर या पद्धतीने. व्हेरी गुड. 5, 4, 3, 2, 1. खूप छान. आता पुढचा व्यायाम प्रकार. त्यासाठी पायाचे जे पंजे आहेत शक्य होतील तितके आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू पायाला समोर स्ट्रेच करा. श्वास घेत आत. तुम्ही बघू शकाल की किती छान स्ट्रेच मिळतोय आपल्या पायाला. आणि श्वास सोडत बाहेरच्या दिशेने. घाई करू नका आणि हळूहळू करत राहा.
आत घेऊन एक 2 ते 4 सेकंदाचा पॉज घ्या. बाहेर घेताना 2 ते 4 सेकंदाचा पॉज घ्या आणि पूर्ण शक्य होईल तितकं बाहेर ताणा, आत ताणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कदाचित वेदना देखील होतील पायांमध्ये. जेवढं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा. खूप छान. कंटिन्यू. आनंद घ्या आपल्या सरावाचा. पूर्ण पायाच्या नसा मोकळ्या व्हायला मदत होईल तुम्हाला. खूप छान. ब्लड सर्क्युलेशन आपलं खूप छान होईल या व्यायाम प्रकारांमुळे. लास्ट 5 4 श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. 3 या व्यायाम प्रकारामुळे जर तुमचे घोटे दुखत असतील किंवा टाचा दुखत असतील, पायाचे पंजे दुखत असतील तर त्यांना देखील अतिशय फायदा होईल. ते दुखणे तुमचे कमी होईल. त्याच पद्धतीने गुडघेदुखी असेल, त्या पायांच्या त्रासांवर सायटिका असेल, त्याला देखील अतिशय फायदे देणारे आहेत. 3 2 1. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी पायाचे पंजे गोल फिरवा, जोडून घ्या आणि गोल फिरवा, वर्तुळाकार तयार करा. व्हेरी गुड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, हळूहळू जसं तुम्हाला शक्य आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने करा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप छान. याचे काउंट तुम्हाला वेळ असेल त्या पद्धतीने नक्की वाढवा. आता दोघी पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. जितकं कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये ठेवा आणि हळूच आपल्या अंगठ्यांना समोरासमोर घेण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने श्वास घेत आत, शक्य होईल तितका आत घ्या. श्वास सोडत बाहेर, आत. थोडं 2 ते 3 सेकंदाचा पॉज घ्या. पुन्हा बाहेर, आत, बाहेर. खूप छान व्यायाम आहेत. आनंद घ्या व्यायाम प्रकारांचा. व्हेरी गुड. कंटिन्यू करा. पहिल्याच दिवशी कदाचित तुम्हाला प्रत्येक व्यायाम प्रकार जमेलच असं नाही, परंतु त्यात तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्की तुम्हाला जमेल आणि तुमचे त्रास देखील कमी व्हायला नक्की मदत होईल. पायांची ताकद वाढेल. उठण्या बसण्यास जो काही त्रास होतो तो कमी होईल. पायांचे रक्ताभिसरण छान वाढेल. खूप छान. या पद्धतीने तुम्ही सहज व्हिडिओ बघता बघता हे व्यायाम करू शकता. 5 4 3 2 1. खूप छान. रिलॅक्स. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. तो पाठीवर झोपून आपल्याला करायचा आहे. या पद्धतीने पाठीवर झोपून घ्यायचा आहे आणि हळूहळू दोघी पाय वर घ्यायचे आहेत 90 अंशावर. गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करा. पायांचे पंजे आत. आणि जर तुम्हाला हातांशिवाय धरणं शक्य होत नसेल तर या पद्धतीने हातांनी पकडा आणि गुडघे सरळ करण्याचा प्रयत्न करा. पायाचे पंजे आत करा, गुडघे सरळ करा. म्हणजे जे काही आपलं रक्तभिसरण आहे हे हळूहळू हळूहळू खालून वर यायला सुरुवात होते. त्यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे, पाय अतिशय दुखतात, नसा फुगलेल्या आहेत, सुजलेल्या आहेत,
पचनासाठी अतिशय बेस्ट व्यायाम आहे. तर नक्की तुम्ही 5 ते 10 मिनिट या आसनात, उत्तान पादासन याला म्हणतात, या आसनात तुम्ही जरूर राहा. आणि जर तुम्हाला या पद्धतीने शक्य होत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊन या पद्धतीने सहज पायांना ठेवू शकता. शक्य होईल तितकं भिंतीकडे जाण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने आणि पायांना सरळ करा. या पद्धतीने पायांना सरळ करा आणि हळूहळू या स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा. खूप छान. पायाचे पंजे आत ठेवा, गुडघे सरळ ठेवा. निवांतपणे याच स्थितीत, या आसनात पडून राहा. खूप छान. लास्ट 5 4 3 2 1. खूप छान. हळूहळू पाय रिलॅक्स करा. आता पुढचा व्यायाम पाहणार आहोत. त्यासाठी पुन्हा पाय या पद्धतीने फोल्ड करा, हात मॅटवर. आता उजवा पाय या पद्धतीने पोटावर घ्या आणि पायाने छान या पद्धतीने सायकलिंग करा. एकाच पायाने सायकलिंग करायची आहे आपल्याला. शक्य होईल तितकं पोटाकडे घ्या या पद्धतीने आणि शक्य होईल तितकं छान वर्तुळ बनवा. पुढे समोर स्ट्रेच करा आणि मागे खेचा. समोर स्ट्रेच करा आणि मागे खेचा. खूप छान. कंटिन्यू. 5. हळूहळू करा म्हणजे ताण तुम्हाला जाणवायला हवा. व्हेरी गुड. 4 3 2 1. आता उलट दिशेने सरळ करून मागे खेचायचंय. खूप छान. तुम्ही पाहू शकाल की पाय किती छान एंगेज होतोय आणि यामुळे पायाला फोल्ड होण्याची सवय लागते. बऱ्याच जणांना पाय वळवता देखील येत नाही, गुडघे वळत नाही, तर त्यासाठी अतिशय छान व्यायाम आहे. 5 4 3 2 and 1. व्हेरी गुड. आता डाव्या पायाने करूयात. पाय वर लिफ्ट करा आणि समोर स्ट्रेच करा. खूप छान. स्वतःकडे खेचा. समोर स्ट्रेच करा. 2 3 4 5. खूप छान. आता उलट दिशेने. 5 4 3 2 1. रिलॅक्स करा. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी देखील पाय या पद्धतीने फोल्ड ठेवा. उजव्या पायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तितकं खेचण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. तेच डाव्या पायाला स्वतःकडे खेचा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. आणि हळूहळू दोघी पाय सरळ करा आणि रिलॅक्स करा.
आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि तुमच्या वेगवेगळ्या समस्या, अनेक त्रास कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल. तर यातील तुम्हाला जमतील, शक्य होतील तितके व्यायाम रोज करा. तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस देखील असतात. त्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.